तर माओवादाविरोधामध्ये मोठ्यानं आता जनसंपर्क वाढलेला आहे आणि माओवाद हा संपवण्यासाठी आता सरकार सरसावलेलं आहे। गेल्या अनेक दशकांपासून हा लढा सुरू होता आणि आता या लढ्यासाठी आता यश येऊ लागलेलं आहे। हा विषय आपल्याला या भागामध्ये समजून घ्यायचा आहे। तर भारतातील माओवादाविरोधामध्ये गेल्या अनेक दशकांपासून लढा सुरू आहे आणि आता लढ्याचा आजचा अतिशय महत्त्वाचा दिवस होता, कारण कट्टर माओवादी भूपती यांना त्याच्या 62 साथीदारांसह आत्मसमर्पण केले। नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची वक्तव्य बारकाईने ऐकावी लागतात। 31 मार्च 2026 आधी भारतातून माओवाद समूळ नष्ट झालेला असेल अशी घोषणा शहा गेल्या काही काळापासून करतायत। त्याचे परिणाम वरचेवर दिसू लागलेत। गेल्या 30 वर्षांपासून अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड असलेला कट्टर माओवादी मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती यानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलंय। त्याच्यासह त्याच्या 62 साथीदारांनी देखील शस्त्र टाकली आहेत। एकूण 52 अत्याधुनिक शस्त्रास्त्र या माओवाद्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केली आहेत। यामुळे आधीच शेवटच्या घटका मोजत असलेल्या माओवादी चळवळीला जबरदस्त फटका बसलाय। कारण भूपती हा कोणी साधा किंवा नौखा माओवादी नाहीये। CPI माओवादी या बंदी असलेल्या संघटनेच्या केंद्रीय समितीचा तो सदस्य आहे। माओवादी हल्ल्यात आतापर्यंत शेकडो पोलीस आणि CRPFचे जवान शहीद झालेत। या हल्ल्यामागेही भूपती हाच मास्टरमाइंड होता। तो आत्मसमर्पण करत असताना गडचिरोली पोलिसांच्या पाठीवर सुद्धा शाबासकीची थाप देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। त्याला बौद्धिक आणि सर्व प्रकारचे लॉजिस्टिक देणारे अशा प्रकारचे हे भूपती होते आणि त्यांचे बंधू हे देखील त्याच्यामध्ये होते। आणि मग हळूहळू मगाशी ज्याचा उल्लेख झाला, पेरीमेली दलम असेल, चामोर्शी दलम असेल, टिपागड दलम असेल, असा हा विस्तार होत गेला।